जय महाराष्ट्र. मित्र हो, आर-टी प्रवेश प्रक्रिया 2026 ही आता कुठेतरी पालकांचा अंत पाहत असताना दिसून येते. पालक दररोज सकाळी उठतायत, एका आशेनं आर-टीच्या वेबसाईटवरती जाऊन ॲडमिशन शेड्यूलमध्ये तपासतायत आणि पालकांच्या हाती निराशाच लागते. पालकांना मिळते तर बस एक नवीन तारीख. ज्या आशेनं पालक मागच्या 2 महिन्यापासून तयारी करत आहेत, आता त्या आशा कुठेतरी मावळत असताना दिसतायत आणि त्यातच एक नवीन गोंधळ समोर आलेला आहे. आर-टी ॲडमिशन प्रक्रिया 2026 मध्ये ते म्हणजे शाळा न दिसणे किंवा शाळेतले वॅकन्सीज न दिसणे. काही शाळा ज्या मागच्या 8 दिवसापर्यंत दिसत होत्या आणि आता अचानकच त्या शाळा गायब झालेल्या आहेत किंवा आर-टी प्रवेश प्रक्रियेमधनं बाहेर पडल्या आहेत. अशाही बातम्या येत आहेत. मग नेमकं प्रकरण काय आहे? शाळेचा गोंधळ काय आहे? हा जो काही विलंब होतोय, मागच्या वर्षीच्या प्रमाणात हा जो काही विलंब होतोय, त्यामागं कारणं हे शाळेचा सगळा गोंधळच आहे का? का त्याला सरकार जबाबदार आहे? किंवा ज्या शाळा आता पटापट बाहेर पडायला लागल्यात, तर असं इतकं सोपं आहे का एखाद्या शाळेला पटकन आर-टीमधनं बाहेर पडणं? आणि ते असं असेल तर मग बाकीच्याही शाळा बाहेर पडतील का? या सगळ्या गोष्टीची आणि या सगळ्या गोष्टीमुळे पालकांचा तर मनस्ताप वाढतोच आहे. परंतु ॲडमिशन प्रक्रिया जसं-जसं जवळ येतेय, वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि शिक्षण विभाग यावरती काय निर्णय घेतंय का? कधी ॲडमिशन सुरू होतील याच्या सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करू. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे पालकांसाठी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा आणि हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत जाऊ द्या, जे प्रतीक्षा करत आहेत आर-टीमध्ये ॲडमिशन प्रक्रिया सुरू होण्याची. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये सगळ्यात अगोदर शाळेचा सावळा गोंधळ समजून घेऊया. जो विलंब होतोय, तो म्हणजे आपण समजतोय की मागच्या वर्षीच्या प्रमाणात बऱ्यापैकी शाळा आता लागलेल्या आहेत आणि ज्या व्हॅकन्सीज आहेत त्याही मागच्या वर्षीपेक्षाही 5,000-10,000 व्हॅकन्सीज जास्त आहेत. परंतु अशातच एक नवीन खोडा समोर आलेला आहे. तो म्हणजे पोद्दार इंटरनॅशनल सारखी शाळा आहे, जी आता व्हॅकन्सीज 0 दाखवत आहे किंवा आर-टी मधनं बाहेर पडली अशा बातम्या येतात. वृत्तमानपत्राच्या माध्यमातून या बातम्यांनी जोर पकडलेला आहे, की आता आर-टी ॲडमिशन प्रक्रियेमधनं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बाहेर गेलेली आहे. पहिलं तर ही गोष्ट समजून घेऊया, की असं करणं म्हणजे आर-टीमधनं बाहेर पडणं इतकं सोपं आहे का शाळेसाठी? तर त्याचा थोडासा इतिहास मी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आर-टीमधनं त्या शाळा बाहेर जातात किंवा आर-टी त्या शाळेसाठी कंपल्सरी नाहीये, ज्या शाळेची ट्रस्ट ही मायनॉरिटी असते किंवा ज्या शाळेचं काम हे मायनॉरिटी डेव्हलपमेंटसाठी असतं. आता इतके वर्ष पोद्दार इंटरनॅशनल स्कूल त्यांचं जे ट्रस्ट होतं ते जनरल होतं. आता ते मायनॉरिटीमध्ये गेलंय. मागच्या बऱ्याच वर्षापासून गेलेलं आहे. परंतु काही ठिकाणी त्यांना सूट मिळाली होती, पण सर्वत्र त्यांना सूट मिळालेली नव्हती. आता माझ्याकडे त्यांचा सरकारचा एक नोटिफिकेशन आहे, ज्यामध्ये एक पी-डी-एफ आहे. त्या पी-डी-एफमध्ये ही 2019 चा निर्णय आहे, ज्यामध्ये की काही शाळा त्यांच्या ज्या संस्था आहेत, या मायनॉरिटी अंडर खाली येत आहेत असं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांना आर-टीमधनं बाहेर काढलं होतं. परंतु 2025 मध्ये सप्टेंबर 2025 ला निकाल लागलेला आहे आणि हा निर्णय असा झालेला आहे, की आर-टी मधनं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ही पूर्णपणे बाहेर जाते. म्हणजे महाराष्ट्रात बघायचं झालं तर त्यांच्या जवळपास 89 शाळा आहेत. आता या 89 शाळांमध्ये टोटल जी भरती होत होती दरवर्षी ही जवळपास 3,500 ते 4,000 इतकी होती. आता इतक्या संख्येचे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. जरी आपल्याला मागच्या वर्षीच्या तुलनेत जागा जास्त दिसत असतील, तरी ज्यांच्या घराच्या शेजारी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे किंवा ज्यांनी या आशेवरती भाडे करार केलेला असेल, घर पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या शेजारी घेतला असेल, त्या पालकांची आता गोची होणार आहे. त्यांच्या हाती निराशा लागणार आहे. त्यांना परत एकदा भाडे करार करावा लागेल किंवा आणखी दुसरी कुठलीतरी पसंतीची शाळा निवडणं अनिवार्य झालं आहे. जर का 25 सप्टेंबर 25 लाच निकाल लागला होता, तर यावर्षी आर-टीनं पोद्दार इंटरनॅशनल स्कूलनं सहभागच नोंदवायला नको होता. तसं जर झालं असतं तर पालक तयारीत राहिले असते आणि बरेच पर्याय मिळाला असता. परंतु आता हा मनस्ताप पालकांचा होणारच आहे. आता ह्या निर्णयाबद्दल आणखी थोडंसं जाणून घ्यायचं झालं तर ही जी मायनॉरिटी ट्रस्ट आहे, 2014चा निकाल आहे कोर्टाचा. त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की जर एखादी संस्था ही मायनॉरिटी कम्युनिटीच्या डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी काम करत असेल, ते जी ट्रस्ट आहे ही मायनॉरिटीसाठी असेल, तर तुम्हाला सरकारी योजनेमधनं म्हणजे राइट टू एज्युकेशनच्या रूल्समधनं ते बाहेर पडते. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल 2014ला या ट्रस्टमधनं बाहेर पडलेली आहे आर-टीमधनं. परंतु त्यांच्या साइडने निकाल हा येत नव्हता. 2019ला काही निकाल लागला आणि 2025ला शेवटचा निकाल लागल्यामुळं आता या वर्षीपासून ती शाळा नाहीये. आता हे सत्य आहे, हे वास्तव आहे. याला धरूनच आपल्याला चालणं गरजेचं आहे. पालकांना होणारा मनस्ताप मी समजू शकतो, परंतु त्यात आता आपल्या हातात नाहीये. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही शाळा कालपर्यंत व्हॅकन्सीज दाखवत होते, आज व्हॅकन्सीज दाखवत नाहीये. हे जर का तुमचा एरर असेल, तर माझी तुम्हाला सर्व पालकांना विनंती आहे, थोडासा धीर धरा. काही गोष्टी आहेत ज्या टेक्निकली बॅक ऑफिसमध्ये म्हणजे बॅक एंडमध्ये अपडेट होत असतात सातत्यानं, त्यामुळं एरर्स येत असतात. परंतु हे सगळे एरर्स नाहीसे होतील त्यावेळेस ज्यावेळेस
ऍप्लिकेशन मधला दुसरा टप्पा म्हणजे विद्यार्थी नोंदणी सुरू होईल. आता बघूया आपण ह्याचा होणारा परिणाम काय होतोय. जसं जसं ऍडमिशन प्रक्रियेचा दुसरा टप्पा विद्यार्थी नोंदणी लांबत चाललेला आहे, त्यामुळं विपरीत परिणाम आता पालकाच्या मानसतापावर वाढणार आहे. परंतु वर्ष वाया जाईल का शैक्षणिक वर्ष, हाही प्रश्न इतकाच गांभीर्याने घेतला पाहिजे. कारण आरटीच्या भरोशावरती जर आपण राहायला लागलो आणि त्याचं प्लॅन बी, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पालकांनी प्लॅन बी तयार करणं गरजेचं आहे. जितक्या लवकर तुम्ही एखादी इच्छुक शाळा असेल तिथे जाऊन तुमच्या पाल्याचं सीट रिझर्व्ह करून घ्या. जर तुम्ही ज्युनियर केजी सिनियर केजी मध्ये त्याच शाळेत असाल आणि पहिलीच्या वर्गात त्याच शाळेत जायचं असेल तर तुम्हाला टेन्शन नाहीये. परंतु तुम्ही प्री प्रायमरीमध्ये एकीकडे होता आणि आता पहिली दुसरीकडनं वेगळ्या शाळेत जायचं आहे, तर त्या बालकांना खूप चिंता करणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे. तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या. एक टोकन अमाऊंट 5-10 हजार जे काय असेल ते देऊन या आणि सीट रिझर्व्ह करा. कारण जर असाच उशीर होत राहिला तर एप्रिल पर्यंत ही शंका आहे की ही ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण होईल. जेही होईल ह्याचं त्याबद्दल मी तुम्हाला वेळेतच अपडेट करत राहील. आणि तुम्हाला जर का आता इथून पुढे अपेक्षा आहे, आज परत एक नवीन तारीख मिळालेली आहे 10 तारीख. आता आज परत एक 11 तारीख, आज परत संध्याकाळी अपडेट होईल किंवा ऍडमिशन प्रक्रियेची जी काही तारीख येईल ती मी तुमच्यापर्यंत वेळेतच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्यांना कुणाला फॉर्म भरण्यामध्ये अडचण येते, माझं तुम्हाला विनंती आहे, जर तुमच्या शेजारी कोणी सायबर कॅफे, सेतू सुविधा केंद्रवाला अनुभवी असेल त्यांच्याकडनं फॉर्म भरा. तुम्हाला घरी जमत असेल घरी फॉर्म भरा. जर ह्या दोन्ही पर्याय तुमच्याकडे नसतील तर तुम्ही सरळ मला माझे तुमचे कागदपत्र पाठवा, मी तो तुमचा फॉर्म भरून देईल. त्यासाठी जे काही शुल्क नॉमिनल आहे ते मी तुम्हाला सांगेन आणि ते तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही कागदपत्राद्वारे माझ्याकडनंही फॉर्म भरू शकता. आणि जर आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न मांडा, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. परत एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे. ज्यांना कुणाला इच्छा असेल की ₹100 भरून जर तुमचे 8-10 लाख रुपये वाचत असतील तर तो पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला अचूक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल. ही होती माहिती शाळेचा जे काही गोंधळ आहे आणि ऍडमिशन प्रक्रिया उशीर झाल्यामुळे जो काही संभाव्य त्रास पालकांना होणार आहे त्याबद्दल. आशा करतो लवकरात लवकर ऍडमिशन प्रक्रिया सुरू होईल. त्याबद्दल अपडेट्स मी तुम्हाला देत राहील. धन्यवाद.